माऊली रामकृष्ण हरी, उद्या आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी जे आहे ते सजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक वारकरी पंढरीच्या दिशेने आपलं शेवटचं अंतिम आणि जवळ असलेलं प्रस्थान ठेवत आहेत। अवघ्या काही किलोमीटरचा हा प्रवास जो आहे तो आज सकाळपासूनच सुरू झाला आहे। खरं तर अवघ्या काही तासांवर आषाढी एकादशी आली असताना अनेक वारकरींना, भाविकांना जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाची ओढ लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या निमित्ताने चंद्रभागा तीरावर असणाऱ्या आणि चंद्रभागेत स्नान करून पंढरीरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी जे आहे ते या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दिंड्या ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत। आता सध्या मी याच प्रवेश मार्गावर आहे पंढरपूरच्या, आणि या प्रवेश मार्गावर जे आहे ते अनेक दिंड्या जे आहे ते आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत। पंढरपूरच्या दिशेने मोठ्या संख्येने जे वारकरी आहेत ते या वारीसाठी या ठिकाणी येत असतात पंढरपूरमध्ये, आणि आपल्या विठुरायाचं दर्शन व्हावं, मंदिराचं दर्शन व्हावं आणि आपले पाय जे आहेत ते पंढरपूर नगरीत लागावे यासाठी हे संपूर्ण वारकरी या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शहराच्या 4-5 जे मुख्य मार्ग आहेत प्रवेश करण्याचे, त्या 4-5 मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती वारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। अनेक दिंड्या ज्या आहेत ते यासाठी या दिशेने पंढरी दिशेने निघाले तर पाहायला मिळत आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे ती देखील आज दुपारी 2:30 वाजता जी आहे ती वाखरीहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवेल। त्यानंतर ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, संत तुकारामांची पालखी असेल, ही पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर संपूर्ण हा जो काही सोहळा आहे तो संपन्न होईल। त्यामुळे या एकादशीला अवघे काही तास शिल्लक असताना वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला गेल्याचं चित्र आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पंढरपूर।